की हा तुमच्या घरातला डॉक्टर आहे, म्हणजे बऱ्याच प्रमाणात तुमचे जे आजार, पोटाचे आजार असतील, तुमच्या शरीरावर काही दुखत असेल त्याचे आजार असतील, किंवा त्याला दात दुखत असेल त्याचा आजार असेल, त्या इंजेक्शन आणलंय मी आणि जाताना तुम्हाला चॉकलेट देणार. कुणाला सांगणार? तुमच्या आई वडिलांना द्यायला सांगणार, कारण माझी तुमची काय पडेल न पडेल माहिती आहे ना. इथं जर बघितलं तर एक थर्माकोल घेतो आणि थर्माकोल मध्ये आपण थोडस पाणी टाकतोय, ओके, आणि या पाण्यामध्ये जर तुळशी टाकली तर तुम्हाला फोकस घ्या. आणि या थर्माकोल मध्ये जर तुळशी टाकली तर तुम्हाला असं दिसेल की तुमच्या हृदयातली जी घाण आहे ना, ते हृदयातली घाण आणि हे थर्माकोल याचं जे स्ट्रक्चर आहे हुबेहूब सारखं आहे. आणि याची ताकद अशी आहे लक्षात, तुमच्या हृदयातलं क्लोरोस्टोल तुम्हाला अटॅक न येऊ द्यायचं काम या तुळशी मार्फत होतं. आणि रोज जर तुम्ही या तुळशीचे 1 ते 2 थेंब, किती सांगितलं? 1 ते 2 थेंब जर घेत राहिला तर याची तुमची इम्युनिटी पॉवर वाढेल. इम्युनिटी पॉवर वाढेल कधी घेतलं की 1 ते 2 थेंब घेतलं तर. तुम्ही काय करताय? बेरी कमवायचे म्हणून लोकांना मला पाचताय, प्याज 4-5 थेंब, प्याज 10 थेंब. ऍक्च्युली पुन्हा ज्याचं वजन जास्त आहे त्यानं ते जास्त थेंब प्यावेत. हॅलो, ऐका ना, परत बघत बसा एकमेकाकडे. ज्याचं वजन जास्त आहे ना त्यानं तुळशीचे 4-5-7 थेंब घेतले तरी हरकत नाही, त्याला उष्णता नसावी. आणि मग नॉर्मल माणसाला किती घ्यायचे, किंवा एखाद्याला इम्युनिटी पॉवर चांगली ठेवायची, आजारापासून मुक्त व्हायचंय, अशा माणसाला रोज 1 ते 2 थेंब बस. त्याचा रिझल्ट त्याला पक्का मिळणार म्हणजे मिळणार. परंतु जर जास्त घेतलं तर उष्णता जास्त वाढणार, तुम्हाला वाटणार की तुळशीमध्ये जाऊ नये. तर अशा प्रकारचे जे प्रोडक्ट आहेत ना, तुळशी असेल, कोणी काँग्रेस आणलं का? काँग्रेस म्हणजे बघा, नसलं तर उठून आणा. काँग्रेसच नाही काँग्रेस